मुख्यमंत्री शिंदेंनी आजच्या डीप क्लीन ड्राईव्हमध्ये सहभागी होऊन कोस्टल रोडची पाहणी केलेली आहे। कोस्टल रोडचं काम कुठपर्यंत आलं या संदर्भात माहितीही त्यांनी दिली आहे आणि यावेळी त्यांच्याशी बातचीत केली आहे आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांनी। मुख्यमंत्री शिंदे हे डीप क्लीन ड्राईव्हमध्ये सहभागी झाले होते। त्यानंतर त्यांनी इथल्या कोस्टल रोडच्या कामाची पाहणी केली आणि त्यावेळेला त्यांनी लोकशाही मराठीशी एक्सक्लुझिव्ह संवाद साधलेला होता। आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांच्यासोबत त्यांनी संवाद साधला होता। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज डीप क्लीनिंग ड्राईव्ह केलेला आहे। सोबतच कोस्टल रोडची देखील पाहणी केलेली आहे। सर, जवळपास कोस्टल रोडचं काम पूर्ण होत आलेलं आहे। कधीपर्यंत लोकांच्या सेवेसाठी सुरू होईल? कोस्टल रोड 31 जानेवारीपर्यंत कंप्लीट होईल आणि लगेच त्याचं लोकार्पण होईल। 11 किलोमीटरचा कोस्टल रोड मुंबईकरांना ट्रॅफिकमधून खूप मोठा दिलासा देईल आणि कोस्टल रोड जो आहे हा अतिशय ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी लावून बनवलेला आहे आणि त्याचं टनेल पण आपल्या देशातलं मोठ्या डायमीटरचं टनेल आहे आणि कंप्लीट हे वन साईड 31 जानेवारीपर्यंत कंप्लीट होईल आणि पूर्ण कंप्लीट जो आहे तो मे पर्यंत होईल। पण 31 जानेवारीला 11 किलोमीटर कंप्लीट होईल, लोकांना जाण्या येण्यासाठी सुरू राहील। उद्धव ठाकरे असे म्हणतात की 15 जानेवारीपर्यंत जर तुम्ही कोस्टल रोडचं उद्घाटन नाहीत केलं तर ते करणार असं त्यांनी तर पहिली गोष्ट तर हे प्रोजेक्ट जे थांबवलेत ना ते थांबवायला नको होते। प्रत्येक जो विकासाचा प्रकल्प थांबवण्याचंच काम त्यांनी केलंय ते आम्ही पुढे नेण्याचं काम करतोय। त्यामुळे त्यांना बोलण्याचा काय अधिकार आहे? त्यामुळे आम्ही निर्धारित वेळेमध्ये हा कोस्टल रोड सुरू होईल आणि जे विकास विरोधी लोक आहेत त्यांना त्याचं उत्तर देऊ। खूप खूप धन्यवाद सर। आपण पाहतोय की मरीन ड्राईव्ह परिसरामध्ये सध्या डीप क्लिनिंग ड्राईव्ह जे आहे मुख्यमंत्री आणि पालिकेच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये सुरू होताना पाहायला मिळतंय। व्हिडिओ जर्नलिस्ट लालचंद यादवसह मीनाक्षी म्हात्रे, लोकशाही मराठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।